सोडिला संसार माया तयावरी पार माया तयावरी पार माया तयावरी पार सोडिला संसार माया तयावरी पार 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 चाले मागे मागे आपले सुख सारे सुख सुख सारे मागे मागे सुख सुख सारे सुख सुख मागे
अजय महाराज नाळेश्वरकर म्हणा पटकन म्हणा सोडला संसार सोडला
काय म्हणतात महाराज, सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे आहे, येणे घ्यावे नाम, तिशी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे आहे, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे आहे, विठ्ठल त्यांचे केलिया स्मरण होय सकळ त्याचे अधिकरण, ते जीवंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार होनी आता, जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे, सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदे जगद्गुरु सकळ संत शिरोमणी श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा आणि जवळजवळ सर्वांच्या पाठामधला अभंग आहे. आणि आज कीर्तनाचा जे योग आलेला आहे, घटस्थापना 7 तारखेला झाली महाराज आहे की. आणि आता हे दसऱ्यापर्यंत हे गावगाव
त्या मातेच्या निमित्ताने कार्यक्रम चालू आहेत कीर्तनाचे, हे की नाही. त्याच्या पाहिलं गणपती होता. त्या गणपतीच्या निमित्तानं कीर्तन ठेवलं होतं माझं त्या ठिकाणी. आणि 2-3 वर्ष झाले हे लॉकडाऊन लागले. बिमारी, व्हायरस म्हणतात त्याला, न दिसणारी बिमारी. आता मला हे आज्या म्हणला असं देवीबद्दल सांगा म्हणला काहीतरी. विचारलं पाया पडून महाराज सांगू की नको म्हणाल. म्हणलं सांगा काय सांगाय. काय देवीबद्दल बोला म्हणलं काय. महाराज गंमत सांगाय तुम्हाला. समधे सण देवायचेच होतं ध्यानात ठेवा. समजे फक्त गुरुजी आपले 2 सण आता. कोणता? बोळा एक, दुसरा शिमगा. जे घडी म्हणून बोळ्याचा बैलाचं काम काय राहते. नवरा बायको बाजारला गेलो. त्यांना विचारा वांगे काय भाव. म्हणा 80 रुपये किलो. काही कमी होईना कारण तर बायको न म्हणा तुम्हाला काय करणार उगं बसा तुम्ही. पाहिजे मागाव त्याला 50 रुपये किलो देतोस काय. घ्या पोवा म्हणा. म्हणजे किती कमी झाले 30 रुपये. प्रत्येक माल विचारा या ना भाव ठरवा. ती ना थैली बाजारची याच्यात. ते बस स्टँडला आल्यावर गावाकडे येताना म्हणाले समजत सामान तुझ्या मनावर घ्यायचं होतं तर मला कशाला आणलीस. माझ्या मनावर उगं रताळ तरी घेऊ देव. गाजलं तरी. तिनं म्हणले समजा माया मनावर घेतलं हे खरं आहे हो. पण हे वज कोण माया बापाने घ्यावं काय. असे 2च सण आपले गडायचे. एक पोळा आणि दुसरा बोंबलायचं. महाराज बोंबलायसाठी सुद्धा भांडण आहे का गावात. आधी कोण पेटून बोंबला. मान म्हणत त्या गावात हा मुक पेटून बोंबलं समजा मारामारी. मग सालभर पोलिस येतात मग बोंबलत राहतात. काय गमत आहे. आणि बाकी समजेच ना बघा तुम्ही त्या माय मावलीचे ध्यानात ठेवा. म्हणून आजचा जे सेवेसाठी खरे खरे महाराज 3.5 पीठ म्हणतात ना गुरुजी देवीचे. किती पीठ? 3.5. खरे आपल्या घरातच होते 3 बी. माय एक, बायको एक, 2 झाले. बहीण 3 आणि लेख अर्धी राहते झाली. पोरगी म्हणजे आल्यावर माय आणि दिल्यावर हे खरे घरात ते 3.5 पीठ होतं. विठवलं काय त्या देव्याबद्दल काय सांगा. मला देवी एकदा सुटली त्या देवाला सुद्धा पुत्र म्हणून कोणी प्रश्न झाला. विठाला मला मोठे मोठे ठोक उदाहरण सांगतो. बारके आता गुरुजी आहेत रामायणामध्ये. ज्यावेळेस भगवान बरोबर रामचंद्र वनवासाला जाऊ लागले. अगस्त्य ऋषीच्या आश्रमाला गेल्यावर देवाला भेटले का ते. म्हणजे नाही का तू या संग कोण नाही. ती बायको नाही. आणि या मुसळाला कोण बोलवाल एकल्याला. आणि तेच महाराज रावणाला मारून 2 जण येत असताना पहिलं 2 जण आले की नाही. त्या अगस्तीच्या पत्नीला सीतामाता भेटली आणि ऋषीला नाही.
तरी रामानं सांगितलं होतं गेल्यावर आम्ही समुद्रावर पूल बांधलाय म्हणून, पण त्या बाईनं तेच आधी सांगितलं झालं म्हणून महाराज आज जे जगामध्ये म्हणजे विश्वामध्ये तुम्हा आम्हाला जी किंमत आहे की नाही महाराज, ते निवड या माय मावल्यामुळं आहे विठ्ठल. काय सांगावं, किती सांगावं आणि किती सांगून काही फायदा नाही. लोक त्याच्यात काही घेणार लोक. महाराज मी आता महाराज यायचं आज हे आहे कार्यक्रम आदर भोसले का आदर भोसले हे म्हणजे माणिक महाराजाचे कार्यक्रम मी घेतो असं म्हणून लागले. माणिक महाराजाचा कार्यक्रम घेऊ नका महाराज. कोण्याही महाराजांना काय सांगलंय ते घ्या आणि इमानदारीनं तसं वागा. तुमच्या घराला आज घेऊया. महाराजाचं कीर्तन ऐकून सोडून दिल्यानं काही फायदा होणार. महाराज कोणताही राहू द्या, वाडे पोरी कोणताही राहू द्या, स्वयंपाक कसा आहे बघा. काय करू म्हणून एकच ध्यानात ठेवा महाराज. आज त्या रामायणामध्येच बघा तुम्ही महाराज, रामायण पूर्ण वनवास संपल्याच्या नंतर महाराज, वनवास पूर्ण संपल्याच्या नंतर आता काही राहिलं होतं काय शिल्लक? रामानं सांगितलं गावामध्ये चक्कर मारून बघा माझ्याविषयी कोणी काही म्हणा. गावात माझ्याविषयी ज्या लोकांना मला निवडून दिले ते लोक महागारी सुद्धा राम राजा चांगला आहे अशी चर्चा करायला काय गुप्त घेऊन पाठवले महाराज. सुमंत प्रधान आणि लक्ष्मण महाराज हे एका जागी धोबी, त्याचं बायकोचं कवा भांडण झालं होते. तंटावंती अध्यक्ष सरपंच गावातले माणसं त्याच्या बायकोला घेऊन आले. कसं नाणेला बघूत म्हणले जा आणि ते टिकोर घेऊन बसले दररोजा धोबी. हा सांगला मी काय रामासारखा हवं का? हा 6 महिने सीतेच्या दारामध्ये ठेवलाय आणि घरामध्ये ढाला. याच्यामध्ये सीता मातेचा काही दोष आहे? इमानदारीने सांगा. होय गुरुजी काहीतरी दोष आहे, पण तेवढं त्या धोक्यानं बोलल्यामुळं पुन्हा सीतेला गमत त्याचा परिणाम बघ. बायकोला हाताळून द्यायला सोपं आहे हो, पण पुढचा परिणाम बघतो. भांडण करून हाताळून दिलं बरं आहे, पण भाकरी कोण माय घालीन काय? हा त्याची तर सोय करा आहे म्हणाय नसता बायकोच पाहिजे की नाही. राजा बायकोला जा तुझ्यावर काय बंद झाल्यावर मग महाराज त्याचा परिणाम बघा तुम्ही. परिणाम काय झाला ते महाराज. वनवासात सोडून आल्यावर जंगलामध्ये त्या सीते मातेचं पालन पोषण बाळापण कोण केलं? वाल्मिक ऋषीचं. ज्यानं ज्याला अवताराला आणलंय आणि मग यायला महाराजांना यज्ञ करायला यज्ञ. घोडा सोडला. घोडा त्या घोड्याच्या कपाळावर लिहिलंय ज्याच्या माईनं खरंच दूध पाजिलं असेल त्यांना आमचं घोडं खराब नसता आम्हाला शहराने घ्यावा, पण आम्ही मागले तेवढे पैसे देऊ. राजानं सहकार्य करावं लागणार का? काय गमत आहे महाराज. फिरत फिरत समजे राजे लोक समजे देशातले शरण आले आणि काय कारभार दे आता ते दिले, पण जिथं लव अंकुश खेळू लागले आपल्याच्या पोराय संग तिथं त्या घोड्याच्या कपाळावर पत्र वाचविलं महाराज आणि त्या घोड्याला असं धरून ठेवलंय. लव अंकुशाला आणि अंकुश लवाला म्हणाला त्या मायला ह्याच्या माईने ह्याला दूध पाहिजे ना आमच्या माईनं काय टिका चिटका दिली का?
घोडं धरलं महाराज. जे घोडा सोडून न्यायला येते ना त्याला महाराज त्या ठिकाणी बंदिस्त करून टाकलं. हनुमंतराय बडे बडे वीर महाराज. आणि त्याच्या पुढे प्रत्यक्ष राम आणि लक्ष्मण आले त्याला सुद्धा. आणि त्याच्या अंगावरले भुसीनं पितांबर वगैरे नेसून लवांकुश. तिथं असं वर्णन केलंय रामायणामध्ये महाराज. सीता मातेला असा भाग झाला की रावण लक्ष्मणच आले म्हणून पदर घेतला होता विठाल. रामायणात लई बारकाई आहे. त्या बारकाईकडे लक्षच देणार महाराज. काय गमत पदर का घेतला तर गमत महाराज. ज्या बाईच्या डोसक्यावर पदर आहे तिला धर्माची कदर आहे समजा. आणि तीच राष्ट्राची राष्ट्रपती झाली होती. तिचं नाव तीच शिवाजी राजाची आई होती. तिचं नाव म्हणून असा पदर डोक्यावर घेतला. आणि नंतर मांडीवर दोघ जण जाऊन बसल्यावर सीता मातेला मग कळालं की हे लव. आणि मग मला हे सांगायचा मुद्दा एवढ्या ताकदवाल्या लोकायला त्या 5 आणि 7 वर्षाच्या लेकरायनं हे की नाही महाराज जे जर्जर केलं त्याच्या मागं ताकद काय होती. त्याच्या मागं एकच ताकद होती. त्याच्या डोक्यावर माईचा आशीर्वाद होता. आणि यायला जे आपेसपणा मिळालं ते सीता माईचा शाप होता. कुळदेवी केली ठावी संतांनी महाराज. म्हणून तुकोबाला आज सांगाले जिथं जिथं ज्या घरामध्ये आता हे जाऊ त्या मागल्या पुराणातल्या कथा आत्ता कलियुगामध्ये बघा ज्या घरामध्ये त्या माय मावल्याची इज्जत आहे त्या घरात आता बी देव आहे समाधान आहे. आणि ज्या घरामध्ये या स्त्रियांचा अपमान होत असतो हे नाही महाराज त्या घरामध्ये खरंच महाराज देव राहत नाही. भूत नांदतात भूत. दुसरं काय देवीचं घ्यायचं म्हणजे काय इथं सांगितलं त्या अभंगामध्ये तुका म्हणे भोळा म्हणत नाही म्हणत. तिसऱ्या चरणात काय असं केलं. तिसऱ्या चरणात येणे घ्यावे नाम. तिसी म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. हे काही प्रेसवाल्याचा दृश्य. तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची. महाराज सरळ सरळ सांगतात जना जना संसाराला तिळांजली दिली सोडीला संसार हे की नाही. आणि देव माया तयावरी संसाराला तिळांजली दिली त्याच्यावरच देव असणारा काय करते माया करीत असते दुसऱ्यावर करी. आता पहिली गोष्ट आहे महाराज आपल्याला प्रश्न पडते संसार कशाला म्हणावं हेच आपल्याला माहित नाही आधी. आपण बांधलेलं घर केलेली बायको झालेले लेकर आणि कमिलेला याला संसार म्हणता क्या. त्याच्याशिवाय दुसरं कुठं माहित आहे आपण. महाराज तुम्ही कीर्तनाला आले हो तुमच्यावर हिंडल्यावर आमच्या संसाराचं कसं होईल. बघा ये ना पोतीला ये ना कीर्तनाला ये ना महाराजा संघ राहे ना देवाचं नाव घे ना. त्या लोकांच्या घरी बघा काय थाट आहेत
कशाचा थाट आलाय महाराज. महाराज 2 जोडपे होते, सकाळपासून संध्याकाळवर झोपू देतो भांडणच करीत राहू. आणि त्याच्या शेजारला ते फ्लॅट मध्ये घर राहतात की नाही महाराज, एकूण एकाच याच्या घरामध्ये हे 2 जण हसतच राहू. इकडे ते हसावर तिकडले ते दोघं एका दिवशी बाहेर निघाल्यावर दोघांची भेट झाली. राम 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 राम, काय तुमची मजा हो म्हटलं. कस काय? आमच्या इथे रोज भांडण झोपीच का तू भांडतच राहते आणि तुमची काय मजा हो म्हटलं. तुम्ही कव्वा तुमच्या कवाडाला कान लावला तर तुम्ही हसतच राहता. काय नशीब तुमचं म्हटलं. अहो तसं नाही म्हणला, बायको लाटणं फेकून हाणली, चुकलं की मी हसत असतो. आणि समजा लागलं की न हसत उठलं. म्हणजे संसार कसा आहे कोणाला संसार असतो. संसार दुःख महाराजाच्या म्हणण्यावरून संसार काम क्रोध आणि लोभ याला संसार म्हणले. हे की नाही? कशाला म्हणले? संसार दुःख मूळ, चौकडे इंग, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध आणि लोभ हे 3 कुत्रे आहेत महाराज. सुने म्हणजे कुत्रे, पाठी लागले आता कोणाला शरण जाऊ महाराज. आता तुम्ही आलता की रामच्या घरला, ते कुत्र काहीच करणार पण तुमची हिंमत होती का यायला? मग कुत्र्याचं जर भेव वाटू लागलं तर कुत्र्याच्या मालकाला हात मारी जाऊ. कोण आहे? फला नाव. मग काय तुमचं कुत्र येऊ दे ना झालं. ते कुत्र्याचा मालक म्हणते बाग्या आपल्याच सोयऱ्यात येऊ दे म्हणलं की बाग्या बाजू काय. म्हणून ध्यानात ठेवायचं. आता साधू संतांना कशाला म्हणलं? कामाला, क्रोधाला आणि लोभाला. ते रामायणात आहे की नाही गुरुजी, ते त्रिशरा खवरा आणि हे दुसरे कुत्रेच होत. एवढं आता गोष्टी सांगल्यावर तुम्हा आम्हाला बरं वाटते म्हणून असं केलं की शूर्पणखेचं नाक कापल्यावर आले. म्हणून शूर्पणखा म्हणजे दूरवासना. लोकांचं कधी नीट भावालाच सांगते तुझ्या राजवाड्यात शोभायसारखी बाई आहे, तिला आता हिचं नाक कापून होतं का हिची पूजा करा. दुर्बुद्धी ते म्हणा
उपजे नारायण. म्हणून हे काम, क्रोध आणि लोभ हे आपल्या शरीरामध्ये येणार. आणि याला म्हणतात कुत्री. काम, क्रोध, लोभ शून्य पाठी लागले पुढा नाही. बाहेर देवदेव करून काही फायदा नाही. याच्यावर आधी संकल्प सोडला. हे की नाही, कामावर, क्रोधावर आणि लोभावर याच्यावर संकल्प हे नाही गेलं तर या जन्म आणि मृत्यू याला सुद्धा संसार म्हणतो. हे की नाही, या शरीराला उपजणे आणि निमणे हे सातचीच एका मानणे तया जीव लोक म्हणे संसार खरंच. एकदा जन्म झाला ना नक्की तुम्हाला एका दिवशी मरावं लागणार. कधी बी वारसं झालं ना नक्की एका दिवशी तुमचं तेरसं होणार आहे. म्हणजे तेरी कधी बी किती बंगले कसे बांधा, इस्टेटी किती कमवा, मला उगं एका बघत जाऊ माणसाने कसं एकांतात बसल्यावर. माणसाला जर एखाद्या फुकून आलं नाही ना आपल्याला असंच भिताडाला बांधून दिवा लावून असं उगं कधीतरी वाटावं कधी काय मला कोण दिवस शरीरावर संकल्प सोडायचा असा. ठीक नाही, शरीर माझं नाही आणि मी या शरीराचा. म्हणून त्या रामायणात गुरुजी एकच राजा दशरथानं ते बी कानाला कुठंतरी पांढरा केस झालेला, दाढीला कुठंतरी एकच बरं. तर रामाला राज्य देऊन आपण चौथा आश्रम स्वीकारण्याचं ठरविलं. म्हणजे आम्हाला यमराजाची नोटीस आली. आता पांढरे केस होणं म्हणजे यमराजाची नोटीस आहे. आता आम्ही तुम्हाला काही दिवस न्यायला येणार आहोत. तुम्ही आता समजा कारभार पोराच्या हातात देऊन तुम्ही उगं कुठं तरी एकांतात जाऊन जप बसा असं सांगते ते पांढरे केस. ही अवलादी काळी मला रामायण सांगणार डोसकं काळ करून सांगा. काय म्हणालाय दशरथ तुला हाण म्हणाला दुसरं काही अरे हे शरीर आहे की नाही महाराज, मी तर म्हणतो महाराज समजेत नासकी जात म्हणजे या शरीरात समजत. कबीरदास महाराज सांगतात पशु का बनया नरका कछु न होय, एक बार नर करणी करे तो समध्यात घाल. एका राजानं दौंडी पिटीली गुरुजी, 1,00,000 रुपये बक्षीस देतो, समध्यात घाण वस्तू काय ती घेऊन या. समध्यात घाण. काही पोरं गेले पांदीला आणि तिथं जाऊन आता समध्यात घाण तेच. त्याला असा हात लावून उचला म्हणलं की ते म्हणाल हे भडव्या दूर आहे. त्यानं म्हणलं विष्टीमधून आवाज. संडासला गेलेल्या विष्टीमध्ये हे भडव्या दूर आहे.
दूर होऊन म्हणलं का का अरे काल कृष्णविलास हॉटेलमध्ये होतो म्हणलं हरणीमध्ये गुलाबजामुन होतो म्हणलं आणि जिलंबीच्या रूपात होतो म्हणलं पेढा होतो म्हणला लड्डू होतो खिचडी त्याची बायको त्या कुटुंबाची तिने म्हणले जाऊ द्या हो या हलकट जायचं नातीच लागत नका काय गमत आहे मला डुक्कर म्हणते म्हणा गुरुजी डुक्कर हे पंढरपुरात नवीन पार्कची बॉडी निवडून आली नवीन बॉडी तरुण त्यानं ठेवलं आपलं पंढरपूर स्वच्छ करायचं काय करायचं डुकरं समजे गावाच्या बाहेर नेऊन फेकून द्यायचं या डुकरायला सांगितलंय हेनं गाव घाण केलंय आम्ही साफ करायला आम्हाला बाहेर काढायचं आमचा काही न्याय आहे की नाही दिल्लीचे डुक्कर बोलले दिल्लीच्या डुक्करने येऊन गावात मिटिंग घेतली तुमचा काय प्रश्न काय आहे सांगा काय गंमत आहे मला त्याने सांगितलं हे बघा काहीच नाही म्हणला इमानदारीनं गाव घाण करायला हे लोक साफ करायला आम्ही आमचं गाव स्वच्छ करण्यासाठी नवीन आलेली जे बॉडी आहे ते आम्हाला गावाच्या बाहेर काढावं लागेल म्हणून समजा शरीर घाण कोणाचं आहे फक्त माणसाचं मला असं सांगते आदे हे नसीब
माय आपल्या लेकराला पाळण्यात असतानाच लेकराला सांगते हा देह नाशी वरी चर्म घातले रे कर्म किटकाचा रव रव दुर्गंधी त्या अमंगळतेचा बांधा. महाराज याला चांगलं म्हणून लोक करू नवं आणि मंगळ म्हणून टाकून देऊ नवं. याच्याकडून फक्त भगवंताचं चिंतन करून घ्यावं. हे शरीर आहे. तसं भूक लागली आपल्याला भाकर करायची तर काय पाहिजे? पीठ, पाणी आणि अग्नी. ते तीन झालं की भाकर होती की नाही? मग त्याला तयार करायला तवा लागणार का? हा, तसं हे शरीर म्हणजे तव्यासारखं आहे. या शरीरानं काहीच करू नको महाराज. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत भगवंताचं याचं नाव आहे महाराज. आपण एक माळ घातली की नाही, माळ, हे त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे. कपाळाला गंध लावलाय त्याचं कुक्कू आहे महाराज त्या ठिकाणी. आणि तोंडामध्ये त्याचं त्याचं नाव. सोडीला काय गमत. एक माणूस रामदास स्वामीकडे गेलाय. महाराज मी समज सोडून आलो म्हणला, आता मला संसारातून मोकळं करा. मला काय म्हणला? संसारातून चक सोडून आलो म्हणला. रामदास स्वामी ते प्रश्न ऐकले असं ठणठण बोंबडले, नख पळायला. आणि त्याच्या मागे हे माणूस पळाले. मी यायला संसारातून चक सोडून आलो, मला मोकळं करा म्हणल्याने हे बोंबलतच साधू पळाला. दूर गेल्यावर गावातले काही 50 माणसं गेले आणि रामदास स्वामीने जाऊन झाडाला एक अशी गटमिटी मारली. 50 माणसं जवळ जाऊन महाराजाला सोडाले तर महाराज जोरात आढळले, मला झाडानं धरलंय, सोडा. म्हणजे झाड तुला धरलं की तू झाडाला धरलं? काय म्हण महाराज कोणा धरले? महाराजानं. झाडानं महाराजाला धरलं नाही. मग तसं आपण संसाराला धरलंय की संसारानं आपल्याला धरले? हा, दोन गांजा ओढलेले दारू पिलेले माणसं कंगलच्या कडीला बसले. आता पूर आलाय की नाही तसा, तिकडून वाघ येऊ लागले. ते होता हसवल. यायला वाटलं घोंगडच होय. एकानं मला रामराव घोंगड दिसायला माझी. त्यामुळे आणत म्हणलं आपल्याला कामाला येते म्हणून. आता गंगाच्या पट्टीचे माणसं पोहणारे पुराला भिनत मारत लागले. उडी गेलं, पोहत पोहत गेलं, त्याच्याजवळ गेलं. महाराज ते पाण्यातलं कोणतंही बुडणारं माणूस जवळ आलं त्याच्या गळ्यालाच भेटतात. ते गोचे खाले की आता यानं गळ्याला पकडल्यामुळे ते वरला काय म्हणाला धोंडीबा, अरे कमली नाही तो नाही, कमली को छोड़ के आ. नाही तर नाही जाऊ दे, बोमला नसतो. त्यानं बुडाल्यावर वरी आलं की म्हणाला मैं छोड़ रो. मैं कमली को छोड़ रहा हूँ मगर कमली मुझे. आपलं तसलंच होईल. आपल्याला घराला धरलंय का? इमानदारीनं कधीतरी घर म्हणलंय का? कीर्तनाला चल्या लवकर या बरोबर. कधीतरी कवाच म्हणणं महाराज किती रंग द्या मरुंगा. संसार या शब्दाचा अर्थ या शरीराला म्हणून या शरीरावर संकल्प सोडा. सोडीला संसार, संसार आणि माया. आता त्याच्यासाठी दृष्टांत दिला आहे. हे आपली मुलगी आहे की नाही महाराज? आपली मुलगी कन्यादान करता की नाही आपण? कन्यादान एक तर हुंडा देता हा, आणि नंतर कन्यादान
आणि पोरीच्या बापालाच माईला म्हणावं लागते आजवर होती आमची. काय गमत आहे. मला एकदा एकदा नवल वाटते गुरुजी, दान देणारा मोठा राहते की घेणार? हा? दान देणारा मोठा म्हणजे पोरीचा बाप आणि पोरीची है की नाही? मग पोराच्या मायबापानं पाया पडायचे त्याचे कोणाच्या? पोरीच्या है की नाही? काय म्हणून एवढं आमचं पोरग नालायक असून सुद्धा तुम्ही पोरगी दिल्या, खरे उपकार तुमचे म्हणून पाया पडले. काय गंमत आहे मला. याचं नाव आहे तुम्ही बघा. काय काय या बायाला इतका ताप आहे. बाप आला न्यायला दिवाळीला आता तर पोरगी फोनवर सांगते बाबा काही ना घरी असल्यावर येऊ नका बरं, तिचं लय डोसकं गरम आहे. कसं पुराव कुत्र्याला मला स्वतःच्या पोरीला बोलायचा अधिकार नाही. हा स्वतःच्या मुलीला. मला पुण्यामध्ये पोरगी दिली आमच्या एका तुट्यात. काय जावायचं त्याची भांडण. आम्ही गेले भेटा 2 दिवस मुकाम होता. कशाचा आले महाराज ते सासराच गली गलीला पळत त्या जावायला. अरे काय करताय चल नका महाराज. मी गेल्यावर मला पोरीचं नक्की वाटलं होतं. कठीण आहे बघायला. आपली मुलगी आणि त्याला दिल्यावर संकल्प सोडल्यावर आपली म्हणायचं सुद्धा काय नाही. म्हणून सांगितलं मला सोडीला त्याला विचारावं लागतंय जावई बाबा घेऊ काय का ती पोरगी कोणाची नाही आता. तसं हे शरीर आणि असं जन शरीरावर तिळांजळी दिलाय त्याच्यावर माया करीत फार म्हणजे कोण? हे देव. मी उदाहरण सांगू मला. महादेवाने एका भस्मातून निघालेल्या भस्मासुराला कोर दिला. दिला की त्याच्यामधून कोण निघाला? भस्मासूर. त्याला सांगितलं जे पोती ऐकना महाराजा संग राहिना आणि देवाचं नाव घेईना असल्या अवलादीच्या डोसक्यावर हात ठेवायचा आणि त्याला खलास करून त्याची राखोंडी मला चिता भस्म. त्या भस्मासुरानं काम केलं बरेच दिवस पण खराब माणसं चकच संपली. किंवा एका दिवशी रिकामा आलं. महादेव म्हणला काय झालं रे? भस्म आणलं. चक बेकार माणसं संपले म्हणलं आता. अरे त्यानं म्हणला मला भस्म लावल्याशिवाय मला नियम चालल्याशिवाय मला पुढचे कार्य करता येत. आता मिळालं नाही त्याला मी काय करू? महादूचं न्यायचं लागलं भांड. कशाला? त्या भांडणामध्ये भस्मासूर म्हणला रोज लोकांची जाऊन भस्म करून चिता भस्म आणि बसण्यापेक्षा तुलाच भस्म केल्यानंतर हा महादेवानं दिलेला वर पण महादेवाच्याच मुळावर आला. कवा बघा आपणच आपल्या पोराला खाऊन तगडं केलं की नाही तेच खेटलं ना पोरग मारायला मिळालं कीर्तनाला आणावते. कवा महादेवानं महाराज पळता पळता नाही आता भस्मासूर माग आणि पुढी श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय
डोळे झाकून बसला होता. मला महादेव बोंबीच्या देठापासून का हाक मारायला गड्या म्हणून त्या भगवान प्रभू रामचंद्रानं डोळे लावून बघितलं तर भस्मासूर महाग आणि महादेव पुन्हा डोळे लावून बघितलं. हे का पळाले हे का पळू आले ते त्याला न सांगता तुम्हा बघितलं. अरे गड्या म्हणजे यायचं इथं असं वर दिलंय भस्म आणण्यासाठी भांडणं झालंय. महादेवाला जाता त्याच्या मनात महादेवाला भस्म करून पार्वतीला याचं नाव भस्मासूर. मायाला ध्यानात ठेवा ओळखीचं नसलं आणि कोण्या गावचे हाव म्हणलं की समजा अवघात भस्मासुराची वय. काय संबंध आहे त्याला कोण्या गावचे. त्यावेळेस महाराज देवानं विचार केला. इतकं महाराज धावे चाले काय गमत आहे. धावला देव आणि महाराज एका मोहिनीचं रूप धरला. मोहिनी आता देवानं असं रूप धरलं महाराज आणि ते भस्मासूर पळू लागला की नाही त्याच्या पुढी येऊन उभं राहिल्या बरोबर भस्मासुरानं महादूला दिला सोडून. जान दे उसको बाद में देख लीजिए आणि त्या भस्मासुराच्या पुढी देवानं मोहिनीचं रूप घेऊन आला की ना ते महादेवाच्या मागं लागायचं भस्म करायचं ते तिला जाऊन येऊ लागला. कोण्या गावच्या तिने सांगितलं देश वेस नोये महाराजा सता कोण आम्हाला गाव नाही म्हणले. बहीण नाही भाऊ नाही माय नाही बाप विचारू की नको म्हणलं. विचारा काय आता आपण दोघं जाऊ नाही लग्न झाले की नाही म्हणजे त्याच्यासाठी झेंडा दे तिने विचारलं याला तू झाले की नाही. याचं झालं होतं बरोबर तरी भस्मासूर लबाड बोललाय. होय लग्न झालंय मी त्याच्यासाठी झेंडालो म्हणलाय. मग करता काय आंतरजाती विवाह लो मॅरेज काही हरकत नाही पण माझी एक आट आहे म्हणजे. आता समजा पोरीची काही आट आहे महाराज इकडे म्हणजे नवरा मास्तर झाला की तिनं सुद्धा डॉक्टर झाले की महाराज झालं की काय कवत हिनं म्हणले काय आठ आहे सांगा. भस्मासुराने विचार तुमची आठ सांगा काय. काहीच नाही मयासारखा डॅन्स ज्यानं करीत त्याच्या संग. आता आपण सोबत बघले की मी मित्राच्या लग्नात बायको डॅन्स करायची आणि नवरा लोकांना सांगायला बघा माझी बायको कशी नाचायची. काय अक्कल सोडली काय नाही. टी व्ही बघलं की जराशानच हे आलंय गाणं काय या फिट्टाय बॉस याला म्हणाला देखो अंदर भी बाहर भी. अरे काय आम्ही तेच बघाय बसले काय गमत तसं एकू मस्त का काय हरकत नाही. कसं आहे ना मी तसं नाचतो म्हणलं आणि महाराज विसरून गेलं यानं आणि नाचता 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 इतकं दम झालं त्या बाईनं डोसक्यावर हात ठेवलेली एक कमरोड ठेवली. हे तिथंच कापुराच्या वाटी माझ्या परसाच्या झुडपाच्या आडवं लपलं. बाई म्हणून कोण महादेव महाराज बाहेर आला महादेव. मग यानं तरी वाचिलीस म्हणून पाया पडत यानं विचारायला कोण्या गावच्या
थट्टा गेली शंभू पाशी तिने नागविले शंभूशी कलंक लागला करू नका थट्टा बरी नाही थट्टा भल्या भल्याशी लागला बट्टा त्यावेळेस तुम्ही कोण हा असं महादेवाला विचारलं त्यावेळेस मात्र भगवंताने आपलं रूप प्रगट केलं आणि सांगितलं महादेवजी तुम्ही समजा सोडून मसन वाट्यात बसून नामस्मरण करीत असताना तुमच्यावर संकट आल्यामुळे याने घ्यावे नाम येणे घ्यावे नाम. आता प्रश्न आहे मला, महादेवाने नाव घेतलं त्याच्यावर संकट आलं की देव मोहिनीच्या रूपात जाऊन त्याचं संकट दूर केलं. आम्ही बी नाव घ्यायला आमच्यावर आलेले संकट दूर का होईना? प्रश्न हे आहे. नाव घ्यायला तर आपल्याला कमी नाही. लोक ऐकाय आलेले राहतात. कधी कसं करायचं महाराज? खरंच भजन करू वाटलं तर बसून भजन व्हावं. आता टीव्हीत जसं कीर्तन वाजत तसं केलं तर भजनाला चांगलं. हो केदोळे हा म्हणून लोक म्हणतात चला अरे मी बी चार कधी जाऊ या भजनानं भजनाचं भजन ऐकून चक लोकांना पाठवून गेले. शाट आणि स्वीट चालायचं, कारण लोक महाराज काय सांगते ते ऐकाय. मला काय सांगायचं, एकच नाव काही नाही घेतले, नाव आम्ही बी घ्यायला. नाव कोणी घेतलंय? तुकाराम महाराजांना घेतलंय. आता महादेवानं नाव कसं घेतलंय बघा. समशान भूमीमध्ये बसलाय, अंगाला राख लावला, काहीच अंगावर कपडा नाही. इमानदारनं असं मोकळं होऊन तुम्ही बसून वाटेल बसा. तुमच्यासाठी देव येणार तर मला खेळ हो चक सोडीला. आता आपलं कसं व्हायलंय महाराज, मी कवाय सांगत असतो म्हणजे द्रष्टांत कीर्तन बरेच जणांना पाहणार, बरेच जण. आता आपल्या गावात लग्न आहे, लग्नामध्ये ते लग्न लागल्यावर ते ब्राह्मण असे महाराज 5 सवासनी या वटी भरायला त्याच्यातल्या 5 बाया उठतात.
त्याच्यात 4 बाया लग्नाला म्हणून आलेल्या याच गावातल्या सप्त्याच्या निमित्तानं आल्या. आणि एक बाई होती की नाही मला घरची श्रीमंत घरची काहीच कमी नाही. 10 वर्ष झालं मालकाला सोडून इथं राहिली. तिचाही नंबर लागला की वटीवर आहे. आता ते 4 बायानं आपलं घेतलं ते खाऊ खारी वाटी काय ते आणि वटीत टाकल्यावर ते बाबा सुपारी काहीतरी देत आणि नाव घ्या महादेवाची फोड नाही महादेवाची पिंड त्याच्यावर टरबुजाची फोड शामराव पाटलाचं नाव घेते मला वाटतं असे काहीतरी म्हणू चौघी जणी नाव घेतल्या. आणि हे 5वी होती की नाही तिनं म्हणजे काचाचा बंगला आणि राहत होती झोपड्या. त्याचा मालक चुकून गेलं होतं ते श्रीमंताची पोरगी गरीबाच्या. काचाचा बंगला बंगल्यात पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशीत होती वाटी वाटीत होती साखर देते कुटून तुपात देते घोटून रामराव पाटलाचं नाव घेते एवढ्या लोकात उठवून म्हणते. हे 4 बाया होती म्हणून गेलते की नाही ते एकूण एकीला म्हणाले कुत्री 10 वर्ष माहेर दृष्टांत असतात की नाही महाराज हे सिद्धांत पटवून द्यायचे असतात. हे कोण्या बाईचे नाही ना कोण्या ज्ञानेश्वरीमध्ये 700 श्लोक आहेत 9000 ओव्या आहेत 4500 दृष्टांत आहेत महाराज आहे की नाही. 4500 दृष्टांत 4500 हे पटवून द्यासाठी सांगितले. आता एका ठिकाणी सांगले की नाही देव इतका जवळ आहे कितका दूध पवित्र गोड भाषेत होतीची या परी ते आवेरुनी गोचिड आहे की नाही तिथंच आहे की नाही. गुरुजी ध्यानात ठेवा गुरुजीला या घेचण्याला जर दूध पिवा वाटलं गायचं खान तिच्या तोंडात मावते. बरं समजा स्तन बारीक केलं किंवा याचं थोबड मोठं केलं समजा बरं घेचण्याचा विषय दूध पिणं आहे की रक्त असा दृष्टांत का दिलाय उगा बेकुबायला कळाव म्हणून दिलाय. हे पटवून देण्याची आवडीच आहे. बाबा देव इतक्या जवळ आहे कसं पटत. आता महाराज संताकडे येईना पोतीला येईना देवाचं नाव येईना व्यसन कोणतंच करणार आपलं घर फिर चामटून त्याच्यासाठी दुसरा दृष्टांत देणार कमलकंदा आणि दरदुरी म्हणजे कमळाच्या फुलाच्या वरी फूल आहे त्याच्यात सुगंध आहे बेलकोळी गुडालाच आहे दुरून भ्रमर येऊन मकरंद खाते बेलकोळी तिथंच राह. तसं हे पोतीला येईना महाराजासंग राहीना देवाचं नाव घेईना दारू बी पिना मटका बी खेळना गुन्हा नाही राहिना बेलकोळीवाली बोंबलत राहते की नाही. त्याच्यासाठी दुसरा दृष्टांत द्या आणि तिसरा दृष्टांत दिलाय महाराज. हो लोह्या ऋतुल्या हाती शस्त्रवरी येतच बैसोने उपवास करी का तरी नाही. एक श्रीमंत माणूस महाराज भांडे फिंडे पुरून ठेवले पोराला न सांगता मरून गेले. ते दलिंदर आवला ते विकून टाकले आणि नंतर काहीच पोट भराय साधन नसल्यामुळे भीक मागाले आणि गावात भीक मागून घरी बसून त्याच्यावरच बसून तुकडे खाले. निदय वाचा परिवारी लोह्या रुतल्या हाती त्याच्या नशिबात नाही पण खाली हजारो 10 भांडे पुरलेले आहेत त्याच्यामध्ये सोनं चांदी पैसा आहे पण हे वरी गावात आणाले मागून भिक्षा भरून खाले. लोह्या रुतल्या हाती ते तर भैसोने उपवास करी का दरिद्र. आता शेवटला सिद्धांत सांगले तैसा हृदयामध्ये ते कसं राम जवळ आहे हे पटवून देण्यासाठी हे 3 दृष्टांत दिले. म्हणजे दृष्टांत खरे राहणार
दृष्टांत काही महाराजाला तयार करावं लागतं एकदा पटवून द्यायचं. तसं इथं सांगितलं महाराज, आता आम्ही बी देवाचं नाव घ्यायला, आमच्यावर संकटी आले, आम्ही काय त्याग करून देवाचं नाव घेतलं. इथं तर सांगितलं सोडीला संसार ज्यानं संसारावर तिला जडी दिली त्यानं नाव घेतलं. आता बघा आपली मुलगी महाराज ज्या दिवशी आपण कन्यादान केलं त्या दिवशी दिलेल्या घरी गेली की नाही. आता किती अवघड आहे बघा तुम्ही, जरा बारकाई नाही का. लहानाचं मोठं केलेले मायबाप, हा पाठ फोडून आलेले बहीण भाऊ आणि लहानाचं मोठं झालेलं गाव एवढ्याला सोडून दिलेल्या घरी जावं लागते. सोपं आहे काय महाराज? बघा तुम्ही जरा मी कवाय सांगतो या माय मावल्याचा एकच गुण घ्यावा कडे आज उद्धार होते. मला त्यांना समजायला सोडून आले की नाही आले की. आता इथं जी कुत्रीवानी खिसखिस करते सासू तिला माय म्हणावं लागते. माय तिने म्हणजे काय माय म्हणल्यावर तरी काय माय म्हणावं काय नाही. साखर टाकू काय एवढी टाकल्यावर कशी कुत्रीवानी खिसखिस करते तिला माय आणि जिनं खरंच जन्म दिला त्या माईला माय म्हणायची. किती अवघड आहे. बाप लेकीसाठी काय करीत नाही मला ध्यानात ठेव, काय करीत नाही. मी कवाय सांगतो समाजात रडते ती माय आणि एकांतात रडत असते ती बाप. भेटायला सासऱ्याला बापू म्हणावं लागते. सासऱ्याला एकच ध्यानात ठेवा, सासून आपल्या सुनेला इमानदारीनं पोरगी जशी आल्यावर तिला आनंद वाटते तसंच जर सासून वागिलं तर त्या घरात देव काय गमत. पण किती चांगलं वागू द्या महाराज त्या सुनानं, काहीतरी तिच्या माग घराला लावल्याशिवाय हातच नाही. सासू म्हणा नवीन लग्न झालेली पोरगी माग चालू लागली कशाला बरं. ते दुसरीच म्हातारी विचारते कोण वय काल केलेल्याचे मागच राहिली. नवीन आहे आज ना उद्या येईल असं म्हणावं की थोडे बांधलेत पायाला तिनं दुसऱ्या दिवशी पुढी चढू लागली. तिसरीच म्हातारी आली कोण ते काल लग्न झालेले आणि इतकी पुढी मुंगीच मावला. काय शिव देवा मला बरोबर चढू लागली. तिसरीच म्हातारी कोण होईल कालच्या बरोबर कोण कुत्र पुसाला कसा जीव देवा त्या पोरीला किती. म्हणून माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे महाराज यायला द्यायचे. महाराज पोरगा आणि सून जर बोलू लागले तर दुसऱ्या म्हातारीला जाऊन सांगतात आम्ही नांद्या पाहिजे इतकं मी संघ नाही दे. बघा आता ये आणि तेवढ्यातच तिची पोरगी मालकाला घेऊन बुलट गाडीवर आली. पट मग खाली उतर ना तिथं रोडलाच बोलाली. तिसरीच म्हातारी ते कोण आहे लई प्रियम लईच प्रियम याच आम्ही अशा नव्हत्या कशा होत्या. मला काय म्हणायचंय पोरीनं जावयाला बोलल्यावर जेवढा आनंद वाटला की नाही माहिती तुला तेवढंच घरी आलेल्या सुनेनं आपल्या पोराला बोललं तर आनंद वाटला पाहिजे. तेच तिची. म्हणून पोरीनं सुद्धा आपल्या माईवर जेवढं प्रेम केलंय तेवढंच प्रेम सासूवर बी करायला पाहिजे. दुसरं काय शिकायचंय महाराज याच्यावर. म्हणून आता बघा महाराज ज्यानं आईच्या पाया पडते त्याला देव लवकर मिळते हे की नाही. ज्यानं बहिणीच्या पाया पडते त्याला देव लवकर मिळते. 3.5 फीट सांगली की नाही. ज्यानं महाराज त्या ठिकाणी आपल्या माय बहीण लेख
त्या तिन्हीच्या पाया पडतात. आता आपली लोक कन्यादान केले की नाही मला लेकीला पाया पडते ना बापच काय करते कारण आता हे पर्याय नाही ना आणि लय लवकर देव मिळा वाटत असेल तर बायकोच्या पाया पडायच्या. मला एका गावात म्हणलं का डोस काय की नाही काय की बोलायला मला तुला डोस काय की नाही फक्त विजय ऐकलाच काय बोलू महाराज तुळशीदास महाराजांचे गुरु कोण आहे महाराज तुळशीदास महाराजांची बायकोच गुरु आहे महाराज ध्यानाच्या तर असं बघा रामायण महाभारत दुसरे ग्रंथ बघण्यापेक्षा संत चरित्र बघायचं तुळशीदास महाराजांचं लग्न झालं महाराज आणि असं सत्याला गेलं होतं रात्रीला कीर्तनाला कीर्तन महाराजांना लवकर सोडलं जर असं 9 ते काय 7 ते 9 10 वाजता महाराज घरला गेले आणि ते गंगा भरून आली होती की नाही महाराज ते तुळशीदास महाराजांच्या बायकोला माईनं बापानं भावानं बघा वाटाले म्हणून माय बिमार आहे म्हणून दबाड बोलून घेऊन गेलो त्यानं 10 वाजता आला की माईला विचारलं तिनं कुठे गेली तिनं म्हणजे तिनं तुला माहित आम्हाला काय माहित रे तुझी घरात हुडकून बघितलं कुठंच दिसणं गेली त्यावेळेस सांगितलं घरातल्या माणसानं तिची माय बिमार आहे प्राणपंथात दाटलाय मरते की काय की म्हणून रळी आले होते त्याच्यासाठी मी महाराज त्यानं म्हणून काय हरकत नाही आपण जाऊ सकाळी जाऊ म्हणून महाराज ऐकल्या बरोबर तसंच गेलं बोलत गंगा भरलेली नाव नाही काय नाही तिकून महाराज मड वाहत येऊ लागले की नाही त्या मड्यावर बसून गेले त्याला फोडच आहे वाटलं आणि आपल्या सासरवाडीत गेल्यावर मागून वरी जायचंय आता पुढून तर कोणी कवर काढणं त्या खिडकीमधून सरळ पावसाळ्यात येऊ लागलं त्यालाच धरून वरी गेलं आणि त्याच्यामुळं त्याचा जीव गेला त्या सर्पाचा तसंच सरत तिथं आणि घरात उतरल्या बरोबर बाजू म्हणजे हिंग येऊन मला 5-6 घंटे झाले नाही मी येतच होते की आणि नाव नाही घरात यायला जागा नाही तुम्ही आल्या कसं तर त्यानं सांगितलं हो ते बाबळीचं खोड होतं ते वाद येऊ लागलं त्याच्यावर बसून आलं म्हणजे खोड इथं कुणी पण नाही लोक माणसं जाळा पूर्ण झालीत लागलं तुला बघलं जाऊ तर महाराज मेलेलं पुढे जाऊ बघा कामातूर माणूस इतका आंधळा होता आणि म्हणजे वाड्यात कुठून आल्या बघलं तर मागे जाऊन तर ते सर्व घरात उतरल्यावर त्या बायकोनं तुळशीदास महाराजाला उपदेश केला महाराज भक्ती विजय ऐकलं तर तुळशी महाराजाचा अध्याय त्या बाईनं सांगितले आमच्या जैन नादी लागले त्याचं कोणाचं बरं झाले तुला माहिती आहे जे आमच्या नादाला लागले त्याचं वाटवणं झालं कोण थट्टा ब्रह्मदेवाने केली थट्टा शंभूने केली थट्टा दुर्योधनाने केली थट्टा रावणाने ते यडका मदन तो केवळ असं रात्रभर सांगितल्यावर त्याच्या डोसक्यात प्रकाश पडला आणि सकाळी माय म्हणूनच पाया पडला कोणाच्या बायकोच्या महाराज तवा जे घर सोडलं ते तुळशीदास महाराज घराला झाले नाहीत महाराज जेव्हा महाराज गेले 12 वर्ष जंगलामध्ये त्या ठिकाणी तपश्चर्या केली संडासला जाताना अर्ध पाणी राहिलेलं बाबळीच्या झाडाला टाकलं त्या 12 वर्षाच्या बाद त्या झाडातून भूत निघालं आणि भूत महाराजाला प्रसन्न झालं तुला काय मागायचंय माग मला निर्मळ पाणी पाहिजे त्याने म्हणला मला जे पाहिजे तर तू देतोस काय बी माग देतो म्हणला राम म्हणल्या बरोबर ते भूत माग पडला पडे भूत माग त्याने म्हणला हे बघ मी तू म्हणालास त्याची भेट करून देईना पण तुला त्याची भेट करून देणारा कोण आहे त्याची माता भेट करून देतो सांग कोण आहे तू जिथं रामायण ऐकतोस की नाही तिथं रामायण ऐकायला एक म्हाताऱ्याच्या रूपामध्ये ते बजरंगबली येत असतात आणि समध्याच्या आधी कोणत्यात येऊन बसतात आणि आरती झाल्यावर समध्याच्या
नंतर जात असतात ते हात हनुमंतराय आणि त्याच्या पाया पडलास की तुला रामाची भेट. ठीक नाही. हे का सांगितलं हे महाराज, तर ज्याला खरंच देव लवकर व्हावं वाटत असेल, भेटा वाटत असेल, तर या माय मावल्याला देवी म्हणून नमस्कार करायचा. काहीच घ्यायचं नाही, कीर्तन नाही. दिसलेल्या माईला नमस्कार करायचा. म्हणून या ठिकाणी सांगितले येणे घ्यावे नाम आणि तिशी करणे त्याचे. है की नाही. बसल्या जागी तुम्ही जर तयापाशी पांडवा मी हरपलो दिवसावा त्याचं नाम घोष भरवा करीती माझा नामस्मरण केलं, तुमच्यावर कसले संकट येऊ द्या, धावे चाले मागे मागे म्हणजे तुमच्यावर जर लईच संकट आलं तर धावे. धावणं वेगळं, चालणं पळणं. आता सकाळी लोक चलतात की नाही, कशाला चलतात, खाली जिरवाय चलू वाटलं तर चलतात, बसू वाटलं तर बसतात, कवा कवा पळतात. लेकरू रोडवर जाऊन आलं मोठे येऊ लागली की पळतात. संकट जर आलं तर धावतात त्या ठिकाणी. म्हणून इथं चाले धावे हो मागे मागे तुमच्या सर्व संग परित्याग करून नामस्मरण जर घेऊ लागल्या तर देव तुमच्या मागं पुढं त्या ठिकाणी महाराज तुम्हाला सांभाळीत राहत असते झालं. म्हणून महाराज या ठिकाणी सांगाले शेवटला मागे
सांगाले शेवटला हे इतकं देव भोळा आहे मला भोळा तुका म्हणे कोळी विठ्ठल कृपेची कोळी कशी कृपेची कोळी ज्यानं कायेनं वाचेनं आणि मनानं त्याला शरण जाऊन त्याचं नाव घेतलं त्याच्यावर कसलेही संकट येऊ दे त्याचं संकट धावे झाले. आता बघा की महादेवावर संकट आलेलं रामानं दूर केलं की नाही. एकदा रामावर संकट आलं मला रामावर कवा त्या रामायणामध्ये आहे राम भैरव ठीक नाही मला त्या रामाला लक्ष्मणाला का पाहिलं तर ते जास्त सांगत बसणार मंदिरात सोडल्यावर ते मारुती रायानं देवीचा अवतार घेतला होता की जाऊन पाताळा केली देवीची आणि देवीच्या रूपात आता महादेव मारुतीचा अवतार म्हणजे महादेव होता ध्वजस्तंभावरी मूर्तिमंत ते देवीच्या रूपात रामाला लक्ष्मणाला विचारायला हनुमंतराय म्हणजे महादेव आता मी तुला खाऊन घेणार आहो बेटा तुला वाचविणार कोण आहे थोड्या वेळाने मी तुला खाऊन घेणार आहो मी तरी देवी आहे आणि तुला अंतिम इच्छा काय आहे आखरी खाईस रडत रडत राम लक्ष्मणाच्या आणि लक्ष्मण रामाच्या तोंडाकडे बघत बघत माईला म्हणतात माय आमची आखरी इच्छा एकच आहे अंजनीचं पोरगा आहे त्याचं नाव हनुमंतराय आहे आणि त्याची एकदा भेट झाली की माय खुशाल काय बरोबर आता मंदिरात ते तिघच होते घेऊ एक हनुमंत लक्ष्मण राम देवीला तर खूप शिलं होतं ना अवनी पाताळा तिला सांगलं गुळगुळ केलीस की बुकी घालतो आणि ते देवीच्या रूपात मारुती राय रामाच्या लक्ष्मणाच्या पाया पडल्या बरोबर त्यानं उचललं म्हणजे देवी कशी काय पाया पडली उठून बघलं तर हनुमान कवा आलास हनुमान मला तुला रथावर बांधू लागले तेव्हा चालू आणि इतर देवी खूप शिलावून आली तिला नालीत का खूप शिलाव थोडी कोंबडी आणि बकरी खाऊ लागली काय गमत म्हणजे रामावर संकट आल्यावर महादेवानं दूर केलं असं महादेवावर संकट आल्यावर हे सुद्धा देवीचे रूप घेऊन काम करीत असतात त्यानं म्हणून सांगितलं या ठिकाणी की तुका म्हणे कोळी आणि विठ्ठल चोकोबा महाराजाच्या बायकोच्या बाळात पण देवानच बाई होऊनच केलं की की आपणच बाईचं सोंग घेतलाय आणि आपणच जाऊन तिथं वहिनी उघडा काय गमत आहे मला आता समजात नीच काम म्हणजे बाळातपणाचं महाराज आपली पोरगी जरी असली तर माय लेकीचं बाळातपण करणार आहे माझ्याजवळ चोरून ठेवलेले 10,000 रुपये उगत द्यावे कानात नेऊन टुका मैयानं बाळातपणाचं काम होईना माय पण ते बाळातपणाचं काम नीच
या देवानं केलं महाराज की वहिनी. आणि ती बाई म्हणाली बरे झाले बाई देवाने पाठवले. देवाने किंवा नवरा पंढरपूरला गेला आणि तुम्हाला देवानं ते मनात म्हणाला देवच महाराज आपले काम देवच करीत असते पण देव कोण्या रूपात करीत असते हे आपल्याला कळत नसते. ध्यानात ठेवा आपल्यावर संकट आल्यावर ज्यानं आपलं संकट दूर केलंय ते इमानदारीनं तेच देव राहते दुसरा कोणी. हे पंढरपूरचा देव एक ना महाराज देवच त्या रूपामध्ये येऊन काम करतो. महाराज म्हणून इथं सांगितलं तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कोवळी. म्हणून धावे चाले मागे मागे सुख दुःख साय आणले. म्हणून सर्व मायबापांनी ज्यावेळेस आपल्यावर संकट येऊन असं जर वाटत असेल तर सर्वांनी आपल्या प्रपंचाचे कामं करायचे महाराज. आता मी सांगितलं की नाही याला संसार म्हणायचं नाही याला म्हणायचं प्रपंच. कशाला आपण त्याला बांधलेलं घर केलेली झालेले लेकरं कमिलेला पैसा त्याचं नाव आहे प्रपंच. म्हणून तर म्हणलंय प्रपंच करीशी प्रपंच प्रपंच एक झाला होता हे तो समोर विद्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे ना म्हणले. प्रपंचामध्ये सुख मिळालं असं कधी समजलं हे चलतच राहणार नाही. म्हणूनच वाटलं तर याचं नाव प्रपंच. आणि या प्रपंचामध्ये काय नाही मला लटिका व्यवहार सर्व वाया यायचा. म्हणून आपल्याला खरंच आपला शेवट गोड हो असं वाटत असेल तर प्रत्येकानं महाराज भगवंताचं नामस्मरण करावं शास्त्राचं श्रवण करावं आणि साधू संतांच्या संगतीत राहावं. ज्ञानेश्वर